गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? वहिनीला थोडं बॅक इंजुरी झालेली, मी मागे सांगितलेलं. थोडासा हेअर क्रॅक, हेअरलाईन फ्रॅक्चर असं होतं. ते आता थोडं वाढलंय, म्हणजे शी इज टेकिंग केअर. बट ठीक आहे, चालू आहेत आमचे उपाय. आज नवरात्री आहे, घटस्थापना. आई ऑलरेडी हॅपी नवरात्री. इथे आमच्या काकींकडे शेजारीच आहे. आई ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आम्ही दोघी आता जाऊ इथलं आवरून, पोरांचं आवरून. आरू उठलाय, तशू पण उठला असेल. ओके. आरू इथे बसलाय, त्याला टी व्ही लावून दिलाय मी. कारण का जर असं सोडलं तर तो मला एक काम नाही उरकू देणार. तर आता मी त्याला दूध द्यायचं ट्राय केलं, पण तो प्यायला नाही. स्कूलला सोडीन. हां, मग मी ओके. तशीच स्कूल आहे आज. येस, राईट. ठीक आहे. सो भांडी वगैरे उरकते मी, मग त्याला काहीतरी नाश्त्याचं देते. त्याला मी दूध द्यायचं ट्राय केलं, पण त्याने प्यायलं नाही. घावण देईल मी त्याला आज. घावण बनवते त्याला. त्यांनी खाल्ले तर बरे, कदाचित खाईल. नाही खाल्ले तर ठेवून देईल. इथेच जायचं आहे बाजूला. त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा घरी घेऊन येईल. त्याला तिथे टोमॅटो दिसलं त्या पिशवीमध्ये, दिलं त्याला. अर्धा खाल्लं. असंच असतं, थोडं थोडंसं खाणार. श्री स्वामी समर्थ. आरू घावण खात नव्हता, म्हणून त्याला इकडे घेऊन आले ना. हे दाखव ते दाखव करत खाईल म्हटलं. फोन तिथे ठेवला होता त्या ह्याच्यावर, आहे तिथे एक छोटं स्टूल त्याच्यावर. आणि तो खात नाही बोलून, म्हणून घेऊन गेले परत त्याला. घरी शोधते म्हटलं फोन कुठे गेला. मग ट्यूब पेटली, इकडे असेल. कारण फोन लावला कुमारच्या फोनवरून माझ्या फोनवर, तर रेंज नाही सांगितलं, आउट ऑफ नेटवर्क. आणि इथे असं होतं शेडमध्ये. मग माझ्या ट्यूब पेटली की शेडमध्ये विसरले. घावण काय त्याने खाल्ला नाही. कुमार आता कलिंगड घेऊन आलाय, तो खातोय, तो आवडीने. थोडंसं पोट भरलेलं असलं म्हणजे नंतर माझ्या मागे चिरचिर नाही, जेव्हा मी तिकडे जाईन तेव्हा. म्हणून माझा हे चालू आहे प्रयत्न त्याला भरवायचा. पण आय गेस नाही, त्याचं पोट भरलेलं आहे म्हणून तो खात नाही आहे. 11:15 वाजले, लेटच झालं आहे. काय झालं एवढ्या वेळामध्ये? एक तर त्याला काय झालं, मग कशाला पोट घालायचं त्याच्यात? काढ निघेल, काढ. हां, त्याला एकतर शी झाला. एका डोळ्यात काजळ लावलं, एका डोळ्यात नाही. कारण की त्याला नेमका शी झाला. रात्रभर डायपर होता म्हणून म्हटलं सकाळी नको त्याला डायपर, थोडा वेळ राहू दे तसंच. ते नेमका आज त्याने 3 वेळा शी केला. म्हणजे एका दमात सगळा नाही केला, थांबत केला. 3 वेळा त्याला धुतलं, 3 वेळा क्लीन केला, बाथरूम आवरलं. तोपर्यंत साहेबांनी वेट वाईप्सच्या ह्याच्यातून सगळे हे टिश्यू बाहेर काढून ठेवले. एक खाली पडलाय. चला बेटा चला. आता शी झाल्यानंतर त्याला भूक लागेल, पण जाऊ दे, आता मी काय देत नाही त्याला, जाम लेट होईल. चल, AC बंद करायला हवी. लागेल. थांब, मी येते, जाऊ नको एकटा खाली. लेकरं मोठी होईपर्यंत काय परीक्षा. साडी पण ना नीट नाही नेसली मी, घाई. चल जाऊ दे, चल. आजीने उचलून घेतला तरी तो बॉम्ब मारायला लागला. काय बोलायचं नाही तर काय. मावशी मस्त, तू कशी आहे? जराशी तब्येत त्याला दे तुझी. अगं काय खात नाही, काय नाही, त्याच्या पाठी नुसतं वळवळ करायला. बाप्पा किती छान. काका खा. काल रात्री काय आदेश नाही तर देवीला परत तुझ्याकडे आहे तो जरा. काय पाहिजे? पेढा? काय हवा? 2 खाल्ले तेव्हा तुझ्याकडे आलाय काय? पेढा दिलास म्हणून. आत्तू कोण आहे? आत्तू.
येल्लो ड्रेस आहे म्हणून जॅकेट बिकेट घातलेलं, पण त्याला गरमा करतोय ते काढलं. आज घटस्थापनेच्या दिवशी आमच्याकडे रामलला पण आलेले आहेत, पधारलेले आहेत. आमचं एक सुंदर, हा छान आहे मूर्ती. एक दादा गेले होते तिकडे अयोध्येला फिरायला, त्यांनी आणले. छान. चादरी वगैरे धुवायला टाकलेल्या ना, सुकल्यात त्या. ही दादा बहिणींच्या रूममधली आहे, त्यांच्याकडे देते. आता माझ्यासोबत एक गंमत घडली. आता म्हणजे मगाशी मी झोपले, अरूला झोपवता दुपारी माझा डोळा लागला आणि उठले. 7 वाजता जाग आली मला. झोपले किती वाजता? 4 वाजता झोपले असेल. मला हेच समजलं नाही की रात्र आहे की सकाळ आहे. म्हणजे मी समजते रात्र आहे. आणि भरपूर काळोख रूममध्ये, कारण की सगळं काळोख केला होता आम्ही. म्हणजे सगळे पडदे लावले होते, खिडक्या वगैरे काळोख असा केला होता आणि झोपलं होतं. आणि इतकी गाढ मला झोप लागलेली आरूच्या रडण्यामुळे मी उठले. आणि मी समजते कुमार गेला कुठे एवढ्या पहाटे. म्हणजे 7 वाजलेले बघितले मी फोनमध्ये, पण तारीख नाही बघितली किंवा AM PM नाही बघितलं. आणि मी माझा समज करून घेतला की कारण मी एवढा वेळ झोपत नाही ना दुपारी. एवढा वेळ झोपून उठले म्हणजे रात्र आहे असं. किती वेळ मी खाली जाईपर्यंत एकदम हेच होते की काय झालं आहे एवढ्या पहाटे, कसं काय. म्हणजे कुमार कुठे गेला पहाटे, म्हणजे सकाळी कुमार कुठे गेला काही मला न सांगता. अंथरूण पण आवरलेलं दिसतंय, कुठे गेला. परत मी खाली जाते, आई बहिणी होते, तर मी त्यांना विचारते काय झालं, किती वाजले. आणि ते मला विचारतात काय झालं, तू अशी काय आली आहेस. म्हणजे आरू रडत होता म्हणून मी तशीच त्याला घेऊन खाली आले ना, त्याच्या रडण्यानेच उठले मी. बाबू ॲक्च्युली गेले 2 दिवस मी पहाटे लवकर उठते आहे. 4 वाजता पहाटे उठते आणि झोपते कितीला, 12:30-1ला रात्री. काल पण 1ला झोपले, आज 4ला उठले. त्याच्या परवा रात्री पण 12:30ला झोपले, 4ला उठले. सो ही 2-3 तासांची झोप होती आहे माझी. त्याच्यामुळे स्लीप डिप्रिवेशन झालेलं मला. झोप मला कमी होती. आता ती डोळा लागला दुपारी अरूला झोपवता उठले तर मी बोलते काय झालं म्हटलं एवढं पहाटे आणि कोणीच नाही, एवढी शांतता. कॉरिडॉरमध्ये पण लाईट नव्हती लावलेली. म्हटलं काय झालं आहे सगळ्यांना, मला कोणी सांगितलं नाही काय झालं आहे. ह्याच्यात होते मी. आरू रडत होतं ती वेगळीच गोष्ट. कपडे मशीनचे लावून घेते पटकन. फॅनवर सुकतील म्हणून रॅकवरती आणली, नाही तर आता कलर काम चालू आहे तर खाली नेलेली ना. ओले कपडे स्टँडवर लावले आहेत, फॅन चालू केलं आहे फास्ट, सुकतील. हे दोरीवरचे सुकलेले कपडे घड्या घाल. एक काम काय खत्म नहीं होता बे, क्योंकि शादी हो चुकी है, बच्चा भी हो चुका है, पति है ऊपर से, इसलिए. माझी आजची स्वामी सेवा राहिली आहे, अजून केलेली नाही आहे मी. सकाळी पण काय आणि संध्याकाळी पण. आत्ता जमलं नाही, आत्ता करते.